नाही, हे साखळी उपोषण आंदोलनातलं कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. याच्यासाठी की जो कायदा काल बनला आहे त्याचं ताबडतोब लगेच अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्याची नोंद मिळाली त्याच कुणबीच्या आधारावर नोंद नसलेल्या त्याच्या सोयऱ्यांना त्याच्यामार्फत एक प्रमाणपत्र मिळालेलं आम्हाला फक्त बघायचं. काहीही म्हणलं तरी मराठे ज्या वेळेस गेले त्यावेळेस मोकळ्या माघारीने आले, विजय घेऊन आले. पाठीमागे सभांचे कार्यक्रम झाले त्यावेळेस 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. आताही त्यांच्या परिवाराला मिळालं. जवळपास 2 कोटी मराठ्यांना त्यातून आरक्षण मिळतं. आणि आता ज्यांच्या नोंदी नाहीत अशा सगळ्या सोयऱ्यांसाठी आपण कायदा पारित करायला सांगितलं. काल मराठी लाखाच्या करोडाच्या संख्येने मुंबईत धडकले. येताना कायदाच घेऊन आले, म्हणजे आरक्षणच घेऊन आले त्याचा अर्थ असा. आणि हे आंदोलन आता थांबवलं तरी काय हरकत नाही आहे. परंतु आम्हाला एक पत्र बघायचं त्या माध्यमातून. त्या कायद्याची अंमलबजावणी लगेच तात्काळ होऊन त्या कायद्याअंतर्गत नोंद नसलेल्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र दिलेलं बघायचं आहे. बस त्या दिवशी आम्हाला विजयाचा कार्यक्रम घ्यायचा. आरक्षण मिळालं आहे, 31 तारखेला जातो आहे. मिळालं म्हणजे जे आम्हाला अपेक्षित होतं, 54 लाख नोंदी परिवारांना मिळणारं आणि कायदा मुंबईला जाऊन आम्ही आरक्षणच आणणार, तो कायदाही पारित झाला. त्यामुळं मराठे 100% आता जिंकले. 4-2 दिवस मागं पुढं 100% मराठे आता जिंकलेत. ते मिळणारच आहे. आता सोपा विषय नाही राहिला. मराठे जिंकून आलेत. 31 तारखेला जाणार आहे.